नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राहुल गोंगे, ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव. आज मी महाराष्ट्राची राजकीय प्रक्रिया या संदर्भात एक शैक्षणिक व्हिडिओ तयार करत आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्राची राजकीय प्रक्रिया अर्थात बहुजनवादाचा संदर्भ हा आजचा माझ्या विवेचनाचा विषय आहे. बहुजनवाद या संकल्पनेला विविध अर्थछटा प्राप्त झालेल्या आपल्याला दिसतात. एक अर्थ आहे तो म्हणजे बहुसंख्याक असणं, हा बहुजनवादाचा एक अर्थ सांगितला जातो. त्याचबरोबर विविध समाज घटकांची बेरीज हाही बहुजनवादाचा एक अर्थ सांगितला जातो. महाजन, अल्पसंख्य असलेले महाजन विरुद्ध बहुजन असाही बहुजनवादाचा एक अर्थ अभ्यासकांनी स्पष्ट केलेला आहे. बहुजनवादाच्या या ज्या काही सगळ्या संकल्पना किंवा ही जी काही चर्चा झाली त्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे 1984 साली काशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. त्यामुळे भारताच्या राजकीय प्रक्रियेमध्ये बहुजनवाद हा एक चर्चेचा मुद्दा उदयाला आला. 1993 साली महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन महासंघ नावाचा पक्ष स्थापन केला आणि त्यामुळेही 90च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय प्रक्रियेत बहुजनवाद ही संकल्पना प्रचलित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. साधारणपणे 3 दशकं मागे गेल्यानंतर 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी जे काही बहुजन समाजाचं राजकारण नावाचा मुद्दा मांडलेला होता, त्यामुळे सुद्धा बहुजनवाद या शब्दाची चर्चा ही झालेली दिसते. म्हणजे साधारणपणे 60 नंतर 90च्या दशकापर्यंत बहुजनवाद हा शब्द, ही संकल्पना वेगवेगळ्या निमित्ताने राजकीय क्षितिजावर चर्चेला येत होती. साधारणपणे 1990चं दशक हे बहुजनवादाच्या संकल्पनेला महत्त्वपूर्ण वळण देणारं ठरलं. कारण मंडल आयोगाच्या निमित्ताने व्ही.पी. सिंग यांनी इतर मागास जातींना, इतर मागास वर्गाला जे आरक्षण उपलब्ध करून दिलं, त्या आरक्षणाच्या माध्यमातून बहुजनवाद ही संकल्पना राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये चर्चेला आल्याचं आपल्याला दिसून येतं. 90च्या दशकामध्ये अजून एक संकल्पना साकारली. ती संकल्पना, ती प्रक्रिया आर्थिक प्रक्रिया होती. कारण 1990-91च्या भारतातील आर्थिक पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर जे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलेलं होतं, या नवीन आर्थिक धोरणाच्या माध्यमातून ही आर्थिक प्रक्रिया साकारलेली होती. नवीन आर्थिक धोरण म्हणजे एका अर्थाने समाजवादाला, एका अर्थाने मिश्र अर्थव्यवस्थेला सोडचिठ्ठीच होती. परंतु हे जे काही नवीन आर्थिक धोरण होतं, हे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, त्याचा लघु अर्थ खाऊजा धोरण अशा पद्धतीने केला जातो. आणि त्यामुळं 1990 नंतर हे जे काही जागतिकीकरण, उदारीकरण हे जे काही धोरण आहे, हे धोरण फार वेगाने अंमलात आलं आणि सुरुवातीच्या काळामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचे सकारात्मक परिणाम दिसल्यामुळे खाऊजा धोरणाची एका अर्थाने वाहवा झाल्याचे आपल्याला दिसत होतं. म्हणजे उदाहरणार्थ भारताच्या अर्थव्यवस्थेचा, भारताच्या आर्थिक विकासाचा दर हा 3.5% होता. तो जवळपास 8 ते 9% गेला आणि तोच आर्थिक विकासाचा दर 10% गेला असता आणि तो तिथे जर स्थिरावला असता तर भारत ही महासत्ता बनली असती. इतकी मोठी झेप हा भारत या नवीन अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून घेत आहे, ही राजकीय चर्चा विश्वामधली एक महत्वाची गोष्ट होती. अर्थात याच्या सकारात्मक मुद्द्यांकडे फक्त बघितल्यामुळे ही चर्चा आपल्याला एका अर्थाने रोमांचित करते. पण त्याची नकारात्मक बाजू लक्षात घेतली तर महागाई असेल, चलनवाढ असेल, बेरोजगारी असेल आणि या माध्यमातून निर्माण होणारी जी काही आर्थिक विषमता आहे, ही आर्थिक विषमतेचे प्रश्न हे 90च्या दशकापासून फार गंभीर होताना दिसतात. म्हणजे अगदी वेगवेगळ्या आकडेवारींमध्ये न जाता साधं उदाहरण जरी बघितलं तरी आपल्याला आर्थिक विषमतेचं गांभीर्य हे लक्षात येतं. उदाहरणार्थ भारतामधली जी काही निर्माण होणारी संपत्ती आहे, त्या संपत्तीपैकी 77% संपत्ती ही भारतातल्या फक्त 10 घराण्यांच्या हातामध्ये एकवटली. याउलट बाकीची सर्व संपत्ती ही जी काही आहे, ही उच्च मध्यम वर्ग यांची जर मोजदाद केली तर फार अल्प प्रमाणामध्ये 90% भारतीय लोकांच्या हातामध्ये संपत्ती असल्याचे दिसतं. एका अर्थाने हे सगळे संपत्तीपासून, हा मोठा समाज घटक संपत्तीपासून वंचित झालेले दिसतो. म्हणजे साधारणपणे 20वं शतक संपत असताना आणि 21वं शतक सुरू होत असताना जी काही नवीन समाजव्यवस्था निर्माण होत होती, ही नवीन समाजव्यवस्था
अवस्था निर्माण होत असताना या समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्नही तितकेच गंभीर होत होते. म्हणजे साधारणपणे ह्या मुद्द्यांची चर्चा करत असताना अगदी कोरोनाच्या काळाचं उदाहरण जरी घेतलं तरी सामाजिक प्रश्नांच्या बाबत किती वरवरचा दृष्टिकोन आहे हे आपल्याला सहज लक्षात येतं. उदाहरणार्थ भारतीय समाजाला कधी नव्वत इतकी सामाजिक ऐक्याची गरज असताना इथल्या सोशल मीडियाने, इथल्या व्यवस्थेने सोशल डिस्टन्सिंग असा शब्द प्रचलित केला. खरं तर ते फिजिकल डिस्टन्सिंग पाहिजे होतं. पण सोशल डिस्टन्सिंगचा इतका मारा झाला की भारताच्या कदाचित सामाजिक विभागणीचं चित्र त्याच्यातून उभं करायचं होतं की काय, अशा पद्धतीची शंका ही निर्माण होते. हा एक उदाहरण म्हणून जरी आपण लक्षात घेतलं असलं तरी ह्या सगळ्या चौकटीमध्ये आपल्याला बहुजनवाद या संकल्पनेची चर्चा आजच्या संदर्भामध्ये करायची. बहुजनवाद या संकल्पनेला प्राचीन आणि मध्ययुगीन अशा प्रदीर्घ परंपरा आहे. पण वेळ आणि काळाच्या मर्यादा लक्षात घेता आपण आधुनिक संदर्भामध्ये बहुजनवादाची संकल्पना समजून घेणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. बहुजनवादाचे प्रमुख सूत्र काय? तर बहुजनवादाचे प्रमुख सूत्र हे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा याच्यामध्ये सर्व समाज घटकांना न्याय्य वाटा मिळणे याला बहुजनवाद असं म्हणता येईल. बहुजनवाद फक्त बेरजेचं राजकारण नाही. बहुजनवाद फक्त राजकीय सत्ता मिळवण्यासाठी समाज घटकांची बेरीज नाही. जातीची समीकरण जुळवणं म्हणजे बहुजनवाद नाही. तर बहुजनवाद ही या पलीकडे जाऊन जी काही सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेची लढाई आहे यामध्ये सर्व समाज घटकांना न्याय्य वाटा देण्याचा दावा करतो. आणि त्या अर्थाने बहुजनवाद ही विचार प्रणाली, बहुजनवादाचं सिद्धांत किंवा तत्वज्ञान हे साकारणं अत्यंत आवश्यक आहे. कारण विविध जातींना सत्तेत वाटा एवढा जर छोटासा अर्थ बहुजनवादाचा काढला तर बहुजनवादाच्या मर्यादा या फार लवकर स्पष्ट होताना दिसतात. आणि त्यामुळं अशा पद्धतीने चर्चा होत असताना बहुजनवादाच्या मर्यादा ह्या अर्थाने स्पष्ट झाल्यामुळं समाजवादाचा पर्याय हा बहुजनवादाला दिला गेला. आणि त्याच्या उपयुक्ततेची चर्चा भारताच्या चर्चा विश्वामध्ये, महाराष्ट्राच्या चर्चा विश्वामध्ये निश्चितपणे झाली. पण पुस्तकांपलीकडे जाऊन चळवळींमध्ये, विचारसरणीच्या उभारणीतून बहुजनवाद ही संकल्पना फारशी विकसित झालेली नाही असं आपल्याला दिसून येतं. आधुनिक संदर्भामध्ये बहुजनवाद या संकल्पनेला सत्यशोधक, ब्राह्मणेतर आणि आंबेडकरी चळवळीची प्रदीर्घ अशी पार्श्वभूमी प्राप्त झाली. कारण या चळवळींच्या माध्यमातून जे मुद्दे बहुजनवादाच्या संदर्भात आपल्याला उपस्थित करावे लागतात ते मुद्दे फार महत्वाचे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जाती व्यवस्थेचा अंत, दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे वर्ग व्यवस्थेचा अंत, आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्त्रीमुक्तीचा विचार. महाराष्ट्रामध्ये आणि त्या कालखंडातील परिसरातील, महाराष्ट्र हा परिसरातील सत्यशोधक चळवळ ही जर आपण लक्षात घेतली तर महात्मा फुलेंनी संघटित केलेली, महात्मा फुलेंच्या संघटनेच्या माध्यमातून उभी राहिलेली सत्यशोधक चळवळ ही एक महत्वाची चळवळ होती. महात्मा फुलेंनी जे लिखाण केलं, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब किंवा सार्वजनिक सत्यधर्म किंवा त्यांचं सगळं जे काही लिखाण आहे त्या लिखाणाच्या माध्यमातून आपल्याला जाती व्यवस्था अंताचं सूत्र हे स्पष्टपणे दिसून येतं. कारण भारतीय समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हायचं असेल, भारतीय समाजामध्ये जर एकात्मता निर्माण व्हायची असेल, एका अर्थाने जेव्हा त्यांनी म्हटलं होतं भारत हे राष्ट्र कधी बनेल जेव्हा एकमय समाज निर्माण होईल. तर हा जो काही एकमय समाज निर्माण होणं नावाची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कशी साध्य होईल, तर जाती व्यवस्थेचा प्रश्न, त्या संदर्भात त्यांनी काय भूमिका घेतली, तर स्वाभाविक कुठलाही अभ्यासक, कुठलाही विचारवंत, कुठलाही क्रियाशील कार्यकर्ता अभ्यास करत असताना हीच भूमिका मांडेल की शिक्षण हे या संदर्भामधलं एक महत्वाचं उत्तर आहे. कारण जाती व्यवस्थेचा आणि त्यामुळे निर्माण झालेले जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न अज्ञानामुळे निर्माण झाले. विद्येविना मती गेली हे जे काही महात्मा फुलेंचं अखंड काव्य आहे हे काव्य त्याच दिशेने आपल्याला जाताना दिसतं की शिक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जे काही विषमतेचे प्रश्न निर्माण झालेले, अंधश्रद्धेचे प्रश्न निर्माण झालेले हे प्रश्न शिक्षणाच्या माध्यमातून सुटू शकतात. आणि त्यामुळं जाती व्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांनी पहिल्यांदा शिक्षण हा उपाय शोधला. सर्वसामान्य मुलांना, मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे. हे शिक्षण हे आधुनिक शिक्षण मिळालं पाहिजे. हे शिक्षण देण्यासाठी जे काही शिक्षक आहेत ते समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमधून आले पाहिजे, तरच ते खऱ्या अर्थाने शिक्षण खोलवर रुजेल. दुसऱ्या बाजूने शिक्षणाचा झिरपणीचा सिद्धांत जो काही मांडला जात होता
त्या सिद्धांतालाही त्यांनी विरोध केला आणि शिक्षण हे सर्व समाज घटकाला मिळावं याच्यासाठी त्यांनी जी काही भूमिका घेतली ती जाती व्यवस्थेचे जे काही गुंतागुंत आहे, जाती व्यवस्थेचे जे काही प्रश्न आहेत, ह्या प्रश्नांना निश्चितपणे दिशा देणारी होती. आणि म्हणून शिक्षण ते अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवणे इथपर्यंत महात्मा फुलेंच्या जाती व्यवस्था अंताचा विचार हा विकसित होताना दिसतो. कारण भारतीय समाजात जाती व्यवस्थेला बळी पडणारा जो काही समाज घटक आहे, हा समाज घटक अस्पृश्य समाज घटक आहे, हा तळागाळाचा समाज घटक आहे. आणि जोपर्यंत ह्या समाज घटकाचे प्रश्न ऐरणीवर येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जाती व्यवस्थेचा अंत होणार नाही. हे जे काही बहुजनवादाचं सूत्र आहे, हे बहुजनवादाचं सूत्र महात्मा फुलेंनी विकसित केल्याचं आपल्याला दिसून येतं. जाती व्यवस्था अंताच्या प्रश्नाचं पुढे काय झालं याचा जर आढावा घेतला, बहुजनवादाच्या दृष्टीने आढावा घेतला, तर सत्यशोधक चळवळीचं रूपांतर आपल्याला ब्राह्मणेतर चळवळीमध्ये झाल्याचं दिसून येईल. ब्राह्मणेतर चळवळीमध्ये विविध नेत्यांनी नेतृत्व दिलं, म्हणजे त्यांच्या नावांचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याच्यातली जी काही विविधता आहे, ब्राह्मणेतर चळवळीला ज्या काही अर्थछटा प्राप्त झाला त्याचं आकलन त्याशिवाय होणार नाही. शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, खंडेराव बागल, त्यांचे सुपुत्र माधवराव बागल, श्रीपतराव शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे, जागृतिकार पाळेकर, वारा कोठारी, केशवराव विचारे, ही सगळी नामावली जर आपण पाहिली तर ही सगळी नामावली आपल्याला ब्राह्मणेतर चळवळीतलं जे काही बहुप्रवाही नेतृत्व आहे, हे बहुप्रवाहित्व या ब्राह्मणेतर चळवळीतून दिसून येतं. अर्थात जाती व्यवस्थेच्या प्रश्नाचा जेव्हा आपण इथे विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की शिक्षण, अस्पृश्यता निवारण याला प्राधान्य देणारी जी काही सत्यशोधक चळवळ आहे तिचं रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये होत असताना जाती व्यवस्थेचा प्रश्न थोडासा दुय्यम बनला आणि इंग्रजांनी जी काही राजकीय सत्ता देऊ केलेली होती, राजकीय सत्तेत जो काही वाटा देऊ केलेला होता त्याला प्रतिसाद देत असताना ब्राह्मणेतर चळवळ ही जात प्रतिनिधित्वाच्या सापळ्यात अडकली किंवा जातवार संघटना उभारणीच्या सापळ्यात अडकली असं आपल्याला दुर्दैवाने चित्र दिसून येतं. म्हणजे इंग्रजांनी ज्या काही राजकीय सत्ता दिलेली ही या राजकीय सत्ता अत्यंत मर्यादित होती आणि ते राजकीय सत्ता, राजकीय पद ही आपापल्या समाज घटकाला मिळावीत, कारण सत्ता वंचित राहिलेली, अनेक वर्ष सत्ता वंचित राहिलेली असल्यामुळे ही सत्ता आपल्या समाज घटकाला मिळावी याचा आग्रह, याचा टोकदारपणा जास्त महत्वाचा मानल्या गेल्यामुळं ब्राह्मणेतर चळवळीने जाती व्यवस्था अंताच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. ब्राह्मणेतर चळवळीचा विकास हा जाती व्यवस्था अंताकडे झाला नाही, तर जातवार प्रतिनिधित्व मिळवणं, जातवार संघटना स्थापन करणं, त्या मजबूत करणं यालाच जास्त महत्व प्राप्त झालं आणि स्वाभाविकपणे अस्पृश्यता निवारणाची वजाबाकी झाली. ही वजाबाकी ही ब्राह्मणेतर चळवळीला एकांगी करणारी ठरली. म्हणजे अगदी विठ्ठलरामजी शिंदे यांचं जर उदाहरण आपण घेतलं तरी आपल्याला ब्राह्मणेतर चळवळ ही एकांगी कशी बनत गेली याचं सहज उलगडा होईल. म्हणजे इंग्रजांनी जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा देऊ केल्या तेव्हा विठ्ठलरामजी शिंदे यांनी या जातवार प्रतिनिधित्वाला टोकदार विरोध केला आणि अशा पद्धतीने जर भारतामध्ये राजकीय प्रक्रिया साकारणार असेल तर माझा त्याला विरोध असेल, या भूमिकेतून विठ्ठलरामजी शिंदे यांनी बहुजन पक्ष स्थापन केला आणि या बहुजन पक्षाच्या माध्यमातून इंग्रजांच्या काळामध्ये निवडणूक लढवली. अर्थात त्यांनी जी काही भूमिका घेतलेली होती ती भूमिका प्राप्त परिस्थितीत सोयीची नसल्यामुळं अर्थातच विठ्ठलरामजी शिंदेचा पराभव झाला आणि विठ्ठलरामजी शिंदे हा जो बहुजन पक्ष निर्माण करू पाहत होते तो पक्ष एकटा पडला किंवा हा प्रवाह जो आहे हा प्रवाह दुर्लक्षित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं ब्राह्मणेतर चळवळ ही जाती व्यवस्थेच्या अंताच्या मुद्द्यापासून थोडीशी दुरावली गेली आणि स्वाभाविकच अस्पृश्यता हा जो काही जाती व्यवस्थेतला महत्वाचा प्रश्न होता तो थोडासा दुर्लक्षित राहिल्यामुळं डॉक्टर आंबेडकर यांचा जेव्हा राजकीय आणि सामाजिक क्षितिजावर उदय झाला तेव्हा त्यांनी अस्पृश्यता निवारणाला प्राधान्य देणारी आंबेडकरी चळवळ ही प्रामुख्याने त्यांनी उभारलेली आपल्याला दिसून येते. महात्मा फुलेंच्या लेखनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचा जर आपण विचार केला तर गुलामगिरी असेल किंवा सार्वजनिक सत्यधर्म असेल हे सूत्र पुढे डॉक्टर आंबेडकर आपल्या लेखनातून पुढे नेताना दिसतात. त्यांनी पहिल्यांदाच सुरुवातीलाच भारताच्या जाती व्यवस्थेवर पुस्तक लिहिली. त्यातलं महत्वाचं पुस्तक म्हणजे जातीप्रतीचे विध्वंसन, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं की ज्या माध्यमातून भारतातली जाती व्यवस्था कशी संपुष्टात आणता येईल याची अत्यंत सघन आणि सखोल वैचारिक चर्चा ही त्यांनी जातीप्रतीचे विध्वंसन या माध्यमातून केली.
आता आंबेडकरांचं लिखाण जर आपण उद्धृत करत बसलो तर संपूर्ण व्हिडिओचा वेळ हा त्याच्यामध्ये जाईल. त्यामुळे जातीप्रथेचे विध्वंस ते बुद्ध आणि त्याचा धम्म हा जर बाबासाहेबांचा प्रवास जर आपण पाहिला तर बहुजनवादाचं महत्वाचं सूत्र त्यांनी जातीव्यवस्था अंताच्या दिशेने विकसित केल्याचं आपल्याला दिसतं. त्यांनी संघटन उभं केलं, त्यांनी चळवळ उभी केली, वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी त्यांनी उभ्या केल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना त्यांनी उभ्या केल्या आणि या संघटनांच्या आणि चळवळींच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यतेचा प्रश्न हा ऐरणीवर आणल्याचं आपल्याला दिसून येतो. मग शिक्षण असेल, प्रबोधन असेल, लेखन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना स्थापन करणं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी उभं करणं असेल, या सगळ्यांचं उद्दिष्ट हे बाबासाहेबांनी एका सूत्रामध्ये जोडलेलं होतं. ते महत्वाचं सूत्र म्हणजे जाती व्यवस्था अंत हे त्यातला एक महत्वाचा भाग होता किंवा जाती व्यवस्था अंताला त्यांनी प्राधान्य दिलेलं होतं. स्वाभाविकच ही जी काही सगळी आंबेडकरी चळवळ आहे, ह्या आंबेडकरी चळवळीचा स्वातंत्र्य प्राप्तीच्या टप्प्यावर अस्पृश्यता निवारण हे समतेच्या हक्कातल्या महत्वाच्या एका कलमामध्ये, एका हक्कामध्ये समर्पण झाल्याचं दिसून येईल. म्हणजे अस्पृश्यतेचं निवारण करणं हा भारताच्या राज्यघटनेने समतेच्या हक्कामधला एक महत्वाचा हक्क स्वीकारला. या अर्थाने अर्थात अशा पद्धतीचं कलम, अशा पद्धतीचं 17वं कलम भारताच्या राज्यघटनेत निर्माण झालेलं असलं तरी जाती व्यवस्थेचा प्रश्न संपूर्णपणे सुटलेला नव्हता आणि तो अशा एका चळवळीच्या माध्यमातून पूर्णतः सुटेल अशी अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे. कारण जाती व्यवस्थेचे जे काही विविध पैलू आहे त्याच्यामुळे निर्माण होणारी जी काही गुंतागुंत आहे त्यावर अत्यंत सखोल विचार करून चळवळ उभी करणं अपेक्षित होतं. ते मात्र नंतरच्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीला ते आव्हान पेलवलं नाही आणि त्यामुळे आंबेडकरी चळवळीला सुद्धा एकारलेपण प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि नंतरच्या मग 60-70 वर्षामध्ये जी काही 21व्या शतकामध्ये जाती व्यवस्थेच्या प्रश्नाची गुंतागुंत निर्माण झालेली, ह्या गुंतागुंतीमुळे सत्यशोधक, ब्राह्मणेतर आणि आंबेडकरी चळवळीचं सार लक्षात घेऊन, सूत्र लक्षात घेऊन बहुजनवादासमोर जाती व्यवस्था अंताचा प्रश्न 21व्या शतकामध्ये उभा करणं, त्यावर चर्चा घडवून आणणं हा एक महत्वाचा विषय आपल्याला लक्षात घ्यावा. बहुजनवादाचं जे दुसरं सूत्र आहे ते म्हणजे वर्ग व्यवस्था. भांडवलशाहीच्या अनुषंगाने पाश्चात्य देशांमध्ये जी काही वर्ग व्यवस्था निर्माण झालेली होती आणि त्यातून जी विषमता निर्माण होत होती, ही या विषमतेला उत्तर म्हणून कार्ल मार्क्सने मार्क्सवादाच्या संदर्भातलं सिद्धांतन केलेलं आहे. आणि मार्क्सवादाचा हा जो काही सिद्धांतन आहे ते प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी 1917 साली रशियामध्ये जी क्रांती झाली त्या रशियातून सोव्हिएत रशिया नावाचा देश निर्माण झाला आणि तिथे एक साम्यवादाचा प्रयोग 1949 साली चीनमध्ये झालेल्या क्रांतीनंतर माओने तिथे एक साम्यवादाचा प्रयोग केला. पण त्या प्रयोगाचा विकास कुठल्या दिशेने झाला हे सगळे गेल्या 60-70 वर्षामध्ये, गेल्या 100 वर्षामध्ये आपण सर्वजण बघत आहोत. भारतामध्ये सुद्धा जी काही भांडवलशाही आली ती इंग्रजांच्या अनुषंगाने आली आणि इंग्रजांनी जी काही भांडवलशाही भारतामध्ये आणली त्याच्या पाठीमागे जे काही सूत्र होतं ते सूत्र भारतातही विकसित झालं. खाजगी मालमत्ता असेल, नफ्याचा विचार असेल, हा मुद्दा भारतामध्ये सुद्धा इंग्रजांच्या माध्यमातून. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947च्या टप्प्यावर भांडवलशाहीतून निर्माण होणाऱ्या विषमतेचं आव्हान भारतीय राज्यकर्ता वर्गाच्या घटनाकर्त्यांच्या समोर निर्माण झालेलं असल्यामुळं किंवा त्यांच्या लक्षात आलेलं असल्यामुळे भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था, समाजवाद यासारख्या मार्गाचा वापर केला आणि तो मार्ग साधारणपणे 1947 ते 1991 या कालखंडामध्ये विकसित झाला. पण त्याच्यातून जी काही भांडवलशाही साकारली गेली ही भांडवलशाही ही भारतामध्ये वर्गीय विषमता जास्त परिदृढ करणारी ठरली. कारण आपण बघतो की 1991 नंतर जरी नवीन आर्थिक धोरणाचे फायदे आपल्या देशात काही झालेले असले तरी नंतरच्या काळामध्ये जी काही आर्थिक विषमता आहे, आर्थिक प्रश्न आहेत ते अत्यंत गंभीरपणे पुढे आलेले आणि हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांना कोरोनाच्या काळानंतर तर आणखीन गंभीर स्वरूप प्राप्त झाले. कारण बेरोजगारी वाढलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या विषमतांमध्ये भर पडलेली. अर्थात या दृष्टीने भारतामध्ये काही प्रमाणामध्ये साम्यवादी पक्षांनी प्रयत्न केले पण ह्या प्रयत्न एका अर्थाने तोकडे पडले असेही आपल्याला म्हणावं. महाराष्ट्रातली बहुजनवादी राजकीय प्रक्रियेचा विचार आपण करत असल्यामुळे स्वाभाविकच शरद पाटील यांनी जे काही सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष संदर्भात जे तत्वज्ञान मांडलं, जो काही विचार मांडला तो जातीवर्ग व्यवस्था अंताच्या दिशेने नेणारा होता. मार्क्सवाद, फुले, आंबेडकरवाद यांच्या विचारांचा समन्वय घालणारा पर्याय
हा त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय चर्चा विश्वामध्ये आणला आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे गट हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात काम करून ही चळवळ पुढे नेताना आपल्याला दिसत आहे. पण वर्गव्यवस्था नष्ट होणं, समता प्रस्थापित होणं, हा जे काही समग्र सूत्र आहे, हे समग्र सूत्र विकसित करण्याची जबाबदारी ही बहुजनवादावर आहे आणि त्यामुळे बहुजनवादाचं जे दुसरं सूत्र आहे वर्गव्यवस्थांतर, तेही आपल्याला लक्षात घ्यावं. तिसरं महत्वाचं सूत्र आहे ते म्हणजे स्त्रीमुक्ती. जागतिक पातळीवर स्त्रियांचे प्रश्न लक्षात आल्यानंतर जागतिक पातळीवर स्त्रीमुक्तीची चळवळ ही विकसित झाली आणि त्याचा प्रदीर्घ इतिहास आपण वेगवेगळ्या माध्यमातून अभ्यासलेला पण आहे. 1960च्या दशकामध्ये जेव्हा भारतामध्ये स्त्रीमुक्तीच्या मुद्द्यांची चर्चा सुरू झाली तेव्हा पाश्चात्य स्त्रीमुक्ती ही भारतामध्ये येत असताना भारतातल्या समाज व्यवस्थेचे प्रश्न लक्षात घेऊन, भारतीय स्त्रियांचे प्रश्न लक्षात घेऊन ती विकसित झाली पाहिजे, भारतीय स्त्रीमुक्तीचा विचार हा विकसित झाला पाहिजे, असाही विचार पुढे आल्याचं आपल्याला दिसून. कारण भारतामध्ये म्हणजे पाश्चात्य देशांमधील स्त्रियांचे प्रश्न हे स्त्रीवादाच्या संदर्भामध्ये चर्चेले गेले, पण भारतामध्ये जेव्हा स्त्रियांचा प्रश्न चर्चेला जातो तेव्हा त्याला जाती व्यवस्थेचं आणि वर्ग व्यवस्थेचं दोन्हीचं ग्रहण लागतं आणि त्यामुळं स्त्रियांच्या प्रश्नाची गुंतागुंत ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसते. आणि म्हणून ही गुंतागुंत लक्षात घेत असताना म्हणजे जातीचे प्रश्न, स्त्रियांच्या संदर्भात जातीचे प्रश्न, स्त्रियांच्या संदर्भात वर्गीय प्रश्न यांची दखल घेत आपल्याला सघन अशा सशक्त अशा बहुप्रवाही स्त्रीमुक्तीवादी बहुजनवादाची मांडणी करावी लागते आणि या मांडणीतूनच खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्तीचं सूत्र हे विकसित होताना दिसते. एका अर्थाने महाराष्ट्राची बहुजनवादी राजकीय प्रक्रिया अभ्यासत असताना आपल्याला जाती व्यवस्थांतर, वर्ग व्यवस्थांतर आणि स्त्रीमुक्ती हे एक महत्वाचं सूत्र आपल्याला सापडतं. धन्यवाद.